आणि संबंधित घाटगेंची शाहू आघाडी एकत्र आलेली आहे आणि विशेषतः या परंपरागतच लढत या गावामध्ये होत होती आणि आता ती झाल्यामुळे मतदारामध्ये प्रचंड उत्साह आहे आणि वाटतं एक चांगली निवडणूक होईल आणि फार मोठ्या मताधिक्याने सगळं पॅनल आमची मिळेल. टक्केवारी वाढणार दर वेळेला आपली जी टक्केवारी आहे विधानसभेची, लोकसभेची आणि नगरपालिकेची ही राज्यामध्ये एक नंबरची असते. आता आम्ही जिल्ह्यामध्ये 13 एकूण नगरपालिका नगरपंचायत निवडणुका चालू आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सोबळावर, कागल, मुरगुड आणि गडिंग्लज या ठिकाणी नगराध्यक्ष उमेदवारांनी उभे केलेले आहेत. कागलला आपण आघाडी केलेली आहे. मुरगुडला आणि गडिंग्लजला आम्ही सोबळावर, चंदगडला छत्रपती शाहू आघाडी आहे. एकूण 4 ठिकाणी छत्रपती शाहू आघाडी आहे. त्यामध्ये शिरोळ, जयसिंगपूर आणि कुरुंदवाड आणि चंदगड आणि त्यानंतर हातकणंगले आणि हुपरीमध्ये आम्ही स्वतःच्या बळावर पॅनल उभं केलेलं आहे. त्याशिवाय पन्हाळा, मलकापूर तिथे काही उमेदवार उभे आहेत. मला विश्वास आहे सर्वात जास्त नगराध्यक्ष आणि सगळ्यात जास्त जागा या राष्ट्रवादीच्या या कोल्हापूर जिल्ह्यातून निवडून येतील. म्हणजे आम्ही जिथं आता उभी केलेले आहेत ते सगळे नगराध्यक्ष राष्ट्रवादी निवडून येतील. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस जयसिंगपूरला एकत्र आलेला आहे. देशातलं पहिलं उदाहरण घेतलेलं आहे आणि स्थानिक पातळीवर कुठं कुठं असे एकत्र येत आहेत लोक. या निवडणुकीमध्ये ज्यावेळेला व्हायचं ते राजकीय होत असतात, परंतु शेवटी सर्व ही निवडणूक झाली की समन्वय साधून एकत्र निश्चितपणे येणार. जी पूर्वीची जी शक्तीपीठाची दिशा होती, लाईन होती, त्यामध्ये माझ्या मतदारसंघातून जात होती, त्यानंतर तशी ती राधानगरी, बदरगड यामधून जात होती, करवीरमधून जात होती, ती आता लाईन बदललेली आहे. आता ती चंदगड बदलून आम्ही काही नवीन जी आता जनती आहे ते बघितलेलं नाही. मुख्यमंत्री सांगितलं की तुम्हाला आणि जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय लोकप्रतिनिधीला लादणार. आता मी उद्या मुंबईला गेल्यानंतर कळेल की या निवडणुका कधी लागत आहे आणि त्यानंतर माहिती बघा जिथे जिथे काही युती झालेली आहे तिथे झालेलीच आहे. ज्या ज्या ठिकाणी होऊ शकली नाही तिथं आपापल्या सोबळावर आहे. काय असे विरोधकांचं काही सातत्याने पायाखालची वाळू घसरली की वाक्य असते की पैशाचं वाटप झालं, दहशत झाली, प्रलोभनं दाखवली, ही ठरलेली वाक्य बोलावी लागतात.